प्रलय नेत्री शिवशंकरा मदनाग्नी तू जाळीला अंतरिक्ष नारायणा अग्निसूत तू झाला पृथ्वी लोकी अवतारण्या गर्भकुंडात सांडला राजपुत्रा तू सोमयागी अग्निकुंडात अवतरला जालिंदरनाथ जालिंदरनाथ 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 अग्निकुंडात अवतरला निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। मच्छिंद्र, इथेच पुढे हिंगळा देवीचे मंदिर आहे। इथवर आलाच आहेस तर तिचे दर्शन घेऊन जा। अर्थात तिचे दर्शन घेणे सोपे नाही। हे श्री महादेव, आपण जशी आज्ञा दिली तसे हिंगळा मातेचे दर्शन घेऊनच मी अरण्यात पुढे जाईन। जय हिंगळा माता, 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 जय हिंगळा माता। हे भैरव, या घनदाट अरण्यात अनेक दिवसात कुणी आलेले दिसत नाही। हिंगळाई मातेचे दर्शन घेणे सोपे नाही आणि त्यात आपण सगळे भैरव मंदिराच्या आठी दिशांना पहारा देण्यासाठी उभे आहोत। हो, आधी आपण येणाऱ्या भक्ताची परीक्षा बघणार आणि एकदा का तो परीक्षेत खरा उतरला तरच त्याला हिंगळाई मातेचे दर्शन घडणार। होय, मातेचे दर्शन घेणे सोपे नसलेच पाहिजे। जय हिंगळाई माता, जय हिंगळा 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 माता।
माता. मच्छिंद्र, शाबरी विद्येचे माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू खूप कष्ट घेतो आहेस. या कष्टांची फलश्रुती म्हणजे संपूर्ण सृष्टीचे अखंड कल्याण. नाथ परंपरेची सुरुवात तुझ्यापासूनच झाली आणि तुझे हे कार्य भविष्यात येणाऱ्या नाथांसाठी आदर्शवतच ठरणार यात शंका नाही. गुरु कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे मच्छिंद्र तूच आहेस. मी आणि श्री दत्त महाराजांनी तुला जे जे शिकवले त्याला अनुसरूनच प्रसंगानुरूप तू आपल्या कार्याचे नियोजन करतो आहेस. मच्छिंद्र, मी आणि माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे आणि तू कोणतेही संकट लीलया दूर करशील असा मला माझ्या शिष्योत्तमावर संपूर्ण विश्वास आहे. जय हिंगळा माता. 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 याचा अर्थ हिंगळा मातेचे मंदिर जवळच आले आहे. हे हिंगळाई माते, या भैरवाचा तुला नमस्कार आहे. हे भैरवा, या अरण्यामध्ये आमचे जे स्थान आहे त्याच्या रक्षणाचे संपूर्ण दायित्व तुझे आणि तुझ्या भैरवांचे आहे. त्यात कोणतीही उणीव असू नये. होय माते. मंदिराच्या पुढे आणि अरण्याच्या चारही दिशांना सर्व भैरव रक्षणासाठी उभे आहेत. अरण्यामध्ये श्री मच्छिंद्रनाथ यांचे आगमन झाले आहे आणि ते मंदिराच्या दिशेने येत आहेत. हे नाथ कोण आहेत? ते तू प्रत्यक्षात पाहशीलच, परंतु त्यांना मुख्यद्वाराच्या आत येऊ देऊ नकोस. तशी आपली आज्ञा माते. मी स्वतः मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापुढे उभा राहीन. शुभम भवतु. अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन, ओ अलग निरंजन,
आज मातेचा काय आदेश आहे? कोणी मच्छिंद्रनाथ येणार आहेत. मग त्यांना आपण मुख्य प्रवेशद्वारातून आत जाऊ द्यायचंय का? नाही, मातेने आज्ञा दिली आहे की त्यांना आत जाऊ द्यायचं नाही. पण त्यामागे काहीतरी कारण असेल ना? अर्थात आपण आज्ञेचं पालन करायचं. तुम्हाला त्यांच्याविषयी काय ठाऊक आहे? हा कोणी सामान्य योगी नाही. नाग अश्वत्थ वृक्षावर ज्या देवता आहेत त्या याला प्रसन्न आहेत. पण त्या योगी पुरुषाला जर दर्शन हवे असेल तर आपण त्याला नकार द्यायचा? अर्थात मग असं असेल तर तो योगी पुरुष त्याच्याजवळ असलेल्या सिद्धींचा उपयोग करेल. आपणही त्याला प्रत्युत्तर द्यायचं. हिंगळाई मातेचे स्थान हेच आहे ना? होय. परंतु त्या मंदिराचे मुख्यद्वार बंद दिसते आहे. होय, ते तसेच आहे. मला हिंगळा मातेचे दर्शन घ्यायचे आहे. आपण कोण आहात? मी मच्छिंद्रनाथ, श्री दत्तात्रय महाराज यांचा शिष्य. परंतु तुम्हाला मंदिरात जाता येणार नाही. हा नियम माझ्यासाठी आहे की सगळ्यांसाठी? होय, हा नियम सगळ्यांसाठीच आहे. परंतु मला हिंगळाई देवीचे दर्शन घ्यायचे आहे. मातेची आज्ञा असल्याशिवाय तुम्हाला आत सोडता येणार नाही. तसे असेल तर मातेला सांगा मी आलो आहे. आपण आत जावे यासाठी मातेची अनुमती नाही. परंतु भक्तिभावाने मी तिच्या दर्शनासाठी आलो आहे. माझा दुसरा काहीच हेतू नाही. तिचे दर्शन घेऊन मी जाणार आहे. तुम्ही परत जा मच्छिंद्रनाथ. तुम्हाला दर्शन मिळणार नाही. तुम्ही कोण आहात? आम्ही भैरव आहोत, देवीचे संरक्षक. श्री महादेवांनी मला ज्ञान, तप, वैराग्य याची दीक्षा दिली आहे. म्हणूनच तुम्हाला प्रेमाने सांगत आहोत. आम्हीही शिवशक्तीचे उपासक आहोत. मात्र या क्षणी आम्हाला शक्तीच्या आज्ञेबाहेर जाता येणार नाही. परंतु मी इथे आलो आहे तर हिंगळाई मातेचे दर्शन घेऊनच जाईल.
तुम्ही ऐकणार नसाल तर आम्हाला शस्त्र उचलावं लागेल. शस्त्र उचलण्याआधी हिंगळाई मातेला विचारू द्या. असे व्हायला नको की तुम्ही विचारलेच नाही. देवी, आज काही विशेष घडले आहे का? श्री भैरवनाथ आणि आपल्यामध्ये आज बराच वेळ बोलणे सुरू होते. होय, तुम्ही देखील मंदिराच्या बाहेर जाऊ नका. आणि गेलात तर तुमच्यावर देखील संकट ओढवू शकते. नाही देवी, आम्ही आपला आदेश नाही मोडणार. परंतु असे काय घडले आहे? श्री मच्छिंद्रनाथ म्हणून खूप मोठे योगी आहेत. असे समजा साक्षात परमेश्वर आहेत आणि मी त्यांची परीक्षा घेणार आहे. हे देवी, आपण सांगितल्याप्रमाणे श्री मच्छिंद्रनाथ बाहेर आले आहेत. होय, आम्हाच ठाऊक आहे. नाथांना आत प्रवेश हवा आहे. त्यांना तुमचे दर्शन घ्यायचे आहे. त्यांना जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत प्रवेश देऊ नका. देवी, आम्ही कोण आहोत हे त्यांना समजले आहे. तेही शिवभक्त असल्याने त्यांच्यासोबत युद्ध तरी कसे करायचे? तुम्ही ऋषिवेश धारण करा आणि त्यांना मंदिराच्या बाहेरच थांबवून ठेवा. तशी आपली आज्ञा देवी.